या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्याने प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याची परंपरा जपली असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गेल्या वेळीपेक्षा किमान 5% अधिक मतदान घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आणि समन्वयाने प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कामकाजात सविस्तर व सूक्ष्म सूचना दिल्या. मतदान केंद्रांवरील सर्व आवश्यक तयारी येत्या 6 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देत मतदानाच्या किमान 24 तास आधी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारांचा उत्साह वाढावा यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 3 आदर्श मतदान केंद्रे उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तांत्रिक बाबींवर भर देताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मेगापिक्सल तपासण्याचे तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी यूपीएस व जनरेटरची सज्जता ठेवण्याचे निर्देश दिले. निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान करण्यासाठी तंत्रस्नेही व्यक्तींची मदत घेण्याचे त्यांनी नमूद केले. टपाली मतदानाबाबत स्पष्ट सूचना देताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की पोस्टल मतमोजणीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी योग्य प्रशिक्षण घ्यावे. सर्व टपाली मतांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय निकाल घोषित करण्यात येऊ नये. मतमोजणी जलद पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त टेबलची व्यवस्था करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी संपत खिलारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.